नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, बी-एस-सी एग्रीकल्चर ॲडमिशन प्रोसेस 2026चा हा आजचा पहिला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये विद्यार्थी असेल, पालक असेल किंवा त्यांचे नातेवाईक जे पण माझा व्हिडिओ बघायला आलेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करू इच्छितो. मित्रांनो, पी-सी-बीचा पहिला अटेम्प्टचा रिझल्ट जो आहे, तर तो लागलेला आहे. विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल जे आहे, तर ते येणं चालू झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांना चांगले येतात, काही विद्यार्थ्यांना कमी येत आहेत. मला स्कोर कार्ड जे आहे, तर ते विद्यार्थी, पालक WhatsAppवर सेंड करतायत. या सगळ्यांच्या मध्येच खूप लोकांना प्रश्न पडलेला असेल, की ॲग्रीकल्चरची ॲडमिशन प्रोसेस जी आहे, तर ती केव्हा चालू होणार? आता याच्या मागचा पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा माझा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असेल, तर तो मी तुम्हा सगळ्यांना या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर ज्या विद्यार्थ्यांना, पालकांना माझी ओळख नसेल, त्यांना मी एकदा करून देऊ इच्छितो. माझं नाव तुम्हाला माहिती झालेलं आहे, पण माझं शिक्षण जे आहे, तर ते कृषी क्षेत्रात म्हणजे बी-एस-सी ॲग्रीकल्चर कंप्लीटेड आहे. त्याच्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे, तर ते ॲग्री फूड अँड बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मी MBA केलेलं आहे. त्याच्यामुळं या क्षेत्राची मला इत्थंभूत माहिती आहे. याशिवाय 7 वर्षाचा मला बी-एस-सी ॲग्रीकल्चर ॲडमिशन प्रोसेस हँडल करण्याचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, जो की तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता, की मागच्या 7 वर्षापासून माझे व्हिडिओज जे आहेत, तर ते कंटिन्यू येतात. त्यामुळे ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी मी व्हिडिओ टाकायच्या अगोदरच मला कॉन्टॅक्ट करून माझ्या काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन घेऊन टाकलेले आहेत. सो त्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे, एवढ्या सगळ्या तुमच्या विश्वासाबद्दल. राहिला प्रश्न, मी स्वतः माझ्या लाईफमध्ये काय केलंय, जी तुम्ही म्हणता गव्हर्नमेंट एक्झाम, तर ती मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केलेली आहे. डबल डिजिटचं पॅकेज आहे सध्या माझ्याकडं एका प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपनीमध्ये. त्यानंतर मित्रांनो, स्वतःची कंपनी आहे, ज्याच्यामध्ये छोटीशी माझी टीमसुद्धा वर्क करते. माझा टीचर स्टाफसुद्धा आहे. माझं ॲप आहे, माझी वेबसाईट आहे. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा जे छोटे लोकं बघतायत त्यांच्यासाठी मोठ्या भावासारखा प्रेझेंट आहे आणि जे मोठे लोकं बघतायत तर त्यांच्या एका छोट्या भावासारखा या ठिकाणी प्रेझेंट आहे तुम्हा सगळ्यांना या ॲडमिशन प्रोसेसची माहिती देण्यासाठी. आता राहिला प्रश्न मित्रांनो, की ही प्रोसेस कशी असते, काय असते, या सगळ्यांच्यासाठी एक प्रेझेंटेशन मी तुम्हा सगळ्यांसाठी बनवलेलं आहे. पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर एवढं ऐकल्यानंतर सुद्धा अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारी प्रत्येक इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती ऑथेंटिक असेल, तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आजच्या या प्रेझेंटेशनला मी सुरुवात करतो. सगळ्यात महत्त्वाचा आणि अनुत्तरित प्रश्न जो आहे, ज्यासाठी तुम्ही या व्हिडिओवर जमलेले आहात, त्याचं मी उत्तर देऊ इच्छितो, की ॲडमिशन प्रोसेसची सुरुवात ही कधी होईल किंवा कधी व्हायला पाहिजे, है ना? तर मोस्टली मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसचे या ठिकाणी मी तुम्हाला 3 वर्षाचे टाईम टेबल या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 22-23 असेल किंवा 23-24 असेल किंवा या ठिकाणी 25-26 आहे. तर याच्यामध्ये 25-26ला जर तुम्ही बघितलं तर 4 जुलैला ही चालू झालेली होती. त्यानंतर मित्रांनो 23-24ला जर बघितलं तर ही 24 जूनला या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस जी तर ती चालू झालेली होती आणि 22-23ला ही अगदी सप्टेंबरमध्ये ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती चालू झालेली होती 15 सप्टेंबरला. तर याच्यामध्ये एक पॅटर्न आहे की मोस्टली जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या स्टार्टिंगला ही ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती चालू होत असते. पण यंदा विषय असा झाला आहे की पेपर तर फुटला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी जे आहेत तर ते आंदोलन पण करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पावलं उचलले. तर मी त्यांना म्हणेल की ठीक आहे, नका घेऊ, एवढं काही जीव देऊन आलेले नाही आहे परीक्षा वगैरे. ज्या लोकांनी या गोष्टी करायला पाहिजे ते लोक तर सत्तेत बसलेले. पेपर वगैरे फुटत आहे, खूप मोठे गोष्टी ज्या आहेत तर ते होत आहे. पण तुम्ही, तुमचं भविष्य आहे, तुमचे मम्मी पप्पा तुमच्यासाठी आहे. सो त्यांच्याकडे बघून तुम्हाला हा जो येणारा नीटचा पेपर आहे तर तो चांगला द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही जे चांगले पर्सेंटेज पडतील त्यावेळेस तुम्हाला पुढच्या ज्या ॲडमिशन प्रोसेसला सामोरं जायचं आहे. एकंदरीत सांगण्याचा सार एवढाच मित्रांनो, की मोस्टली जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या स्टार्टिंगला ही प्रोसेस जी आहे तर ती चालू होते किंवा ऑक्टोबरमध्ये पण आता जाऊ शकते. पण मोस्टली ही व्हायला पाहिजे या शेड्यूलमध्ये. आता CETचा रिझल्ट जो आहे तर फर्स्ट अटेम्प्टचा लागला आहे. सेकंड अटेम्प्टचा जो आहे तर तो अजून लागणार आहे आणि CETच्या रिझल्टच्या बाबतीत काही नव्हतं की 15 तारखेच्या अगोदर दोन्ही रिझल्ट आम्ही लावू असं. म्हणजे त्यांच्याकडे रिझल्टचा सगळा डेटा जो आहे तर तो रेडी होता असं उच्चतंत्र शिक्षण मंत्र्यांचं लास्ट मी न्यूज वाचलेली होती. सो हा सगळा CETच्या बाबतीत काही पेच नाही आहे. पण विषय कुठे आहे की तुम्ही ह्यावेळेस ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसची जर तुम्ही बघितलं की जर तुम्हाला यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर नीट पाहिजे, JEE पाहिजे किंवा CET पाहिजे. या तिन्हीपैकी कोणतीही एक एंट्रन्स एक्झाम असेल तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा इतर अलाइड कोर्सेस जे आहेत त्यांना ॲडमिशन घेऊ शकता. जे इतर अलाइड कोर्सेस आहेत जसे की फॉरेस्ट्री झालं, हॉर्टिकल्चर झालं, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालं, फूडटेक वगैरे झालं, या सगळ्यांना मित्रांनो सेमच ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती लागू असते. फक्त नियमामध्ये काही चेंजेस आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वेळोवेळी सांगत जाईल. मित्रांनो, आता
या सगळ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. आता अजून काही बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. लास्ट इयरला मित्रांनो एक नवीन नियम अवगत करण्यात आलेला होता. तो म्हणजे की जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते त्यांना अगोदर 12वीमध्ये 50% मार्क असणं आवश्यक होते, पण आता तेच मार्क 45% करण्यात आलेले होते. आता याही वर्षीच्या प्रॉस्पेक्टमध्ये तो जर नियम आला तर त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगेल. रिझर्व्ह कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना मित्रांनो 40% गुण असणं तुम्हाला 12वीमध्ये कंपल्सरी आहे. त्यानंतरच तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता. ओपनसाठी 45 किंवा जर यंदा जर परतच नियममध्ये काही बदल असला किंवा परत 50 असले तर तुम्ही 50च्या पुढे असाल तर तुम्ही सेफ, एक नंबर, काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला. चला मित्रांनो, त्यानंतर तुम्ही जर BSc ॲग्रिकल्चरला येत असाल तर PCB, PCM किंवा PCMB असेल तुमचं तरी चालतं, किंवा 12वीला ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट असेल तरी पण चालतं. त्यानंतर हॉर्टिकल्चर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला PCB, PCM किंवा PCMB हे सगळं चालतं. त्यानंतर फॉरेस्ट्री असेल तर PCB किंवा PCMB किंवा ॲग्रिकल्चर असेल तर चालेल. त्यानंतर मित्रांनो फिशरी असेल तर अशा प्रकारच्या ह्या ज्या काही तुम्हाला या ठिकाणी इलिजिबल ग्रुप दिसत आहेत तर ते जर असेल तर तुम्ही या ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल आहात. ओके, आता पुढचा म्हणजे की ॲडमिशन चे वेगवेगळे टप्पे. आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिला म्हणजे की CETचा रिझल्ट लागतो, हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर रजिस्ट्रेशनच्या डेट जे आहेत तर ते ओपन होतात. रजिस्ट्रेशनच्या डेट ओपन झाल्या की नंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करावं लागतं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता, त्या फॉर्ममध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट वगैरे अपलोड करता त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन जे आहे तर ते ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी ॲग्रिकल्चरला होत असतं. ऑफलाईन जाण्याची गरज नाही. या ठिकाणी कुठल्याही सेंटरवर, जसं की इंजिनिअरिंगला वगैरे असतं ना ARC सेंटर वगैरे, तसं ॲग्रिकल्चरला नसतं. ते तुमचं ऑनलाईनच ही चेक होते. त्यानंतरच तुमचं काही डॉक्युमेंट वगैरे चुकलेलं असेल तर त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते आणि एक होल्ड मेरिट लिस्ट लागते. त्याच्यामध्ये होल्ड मेरिट लिस्ट असेल तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुमचे चुकलेले डॉक्युमेंट जे आहेत तर तुम्ही दुरुस्त करू शकतात. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्टमध्ये जे जे विद्यार्थी अपियर असले त्यांना पुढच्या राऊंडसाठी पात्र असतात ते. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. ऑप्शन फॉर्म म्हणजे कोणते, की कॅप राऊंडसाठी तुम्हाला कॉलेजेस वगैरे टाकायचे असतात. ते कॉलेजेस वगैरे टाकून तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढे तुमचे प्रेफरन्स वगैरे भरणं झाले तर 3ही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि या 3ही राऊंडमध्ये तुम्हाला जी काही सीट अलॉट होते त्यानंतर त्याच्यामध्ये विविध प्रोसेस असतात, जसं फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज या सगळ्या पद्धती असतात. या सगळ्या पद्धतीमधून गेल्यानंतर तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते कन्फर्म होतं. आणि कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुमचा राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर मित्रांनो स्पॉट राऊंड एक फेरी असते. जर 3ही राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर त्याच राऊंडच्या फेरीनंतर ऑनलाईन लिस्टच्या नंतर ही तुम्हाला स्पॉट राऊंडची फेरी लागते. या स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॉलेजेसला जाऊन स्पॉट सेंटर असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्पॉट राऊंडला ॲडमिशन जे आहे तर ते घेऊ शकतात. तर मित्रांनो ही झाली ओव्हरऑल प्रोसेस. कशा प्रकारची होती, विविध टप्पे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट ही महत्त्वाची असते, ती चुकू देणं चालत नसते. आणि मित्रांनो माझ्या या गायडन्ससाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रातल्या 190 कॉलेजेस जे आहेत तर त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत काउन्सिलिंग जे आहे तर ते माझ्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून 7 वर्षापासून करत आलेलो आहे. याच्या अगोदर मी फ्री करत होतो, त्याच्यानंतर पेड काउन्सिलिंग चालू केली. त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांचा, पालकांचा पेड काउन्सिलिंगला पण तेवढा सपोर्ट आलेला आहे जेवढा फ्री काउन्सिलिंगला होता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांचे फीडबॅक चांगल्या प्रकारचे आहेत. तुम्हाला मित्रांनो काय की मोस्टली मी विद्यार्थ्यांचं कसं आहे की जेवढं भलं होईल तेवढं करतो. कारण काय की त्यांना राऊंड थ्रू जर बेस्ट कॉलेज भेटत असेल तर त्यांना मॅनेजमेंटमध्ये कधीच त्यांना सल्ला देत नाही करण्याचा, किंवा त्यांच्या पर्सेंटेजनुसार कुठल्या कॉलेजसोबत टायअप वगैरे करत नाही की तुम्ही हेच कॉलेज टाका किंवा याच कॉलेजमध्ये मी तुम्हाला पुश करतो, किंवा कुठल्या कॉलेजसोबत या ठिकाणी जुडलेला नाही आहे. त्याच्यामुळे विषय असा आहे की एक ट्रस्ट फॅक्टर जो येतो तो विद्यार्थ्यांचा राहतो. आणि त्याच्यामुळं जे कॉलेजेस करतात किंवा फ्रीमध्ये फॉर्म भरून घेतात किंवा फॉर्म भरून देतात आणि त्यांच्या कॉलेजेसचे प्रेफरन्सेस वगैरे टाकून देतात, त्यांचं कॉलेज येतात लॉक करून टाकतात विद्यार्थ्यांना, किंवा एक प्रायव्हेट काउन्सिलर जे असतात जे करतात, किंवा आमच्याकडे फॉर्म भरायला आहे आणि ते जे प्रेफरन्स लिस्ट आम्ही टाकून तुमचं जे काही ऑप्शन फॉर्म आहे त्याच्यामध्ये फेरबदल करून कॉलेजेसकडून पैसे घ्यायचे, या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याकडे एवढा दांडगा सपोर्ट जो आहे तर तो आलेला आहे. आणि दरवर्षी मी माझ्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन जे आहे तर ते हक्कानं सांगतो की माझ्याकडे फुल झालेले आहे आणि बंद करतो. त्यामुळे यंदाही मी आता परत
सालाबादाप्रमाणे याही वर्षी मित्रांनो काउन्सिलिंग सुरुवात करतोय. पॅकेजेस आहे मित्रांनो 599, 999 आणि मित्रांनो 1499. तर मित्रांनो याच्यामध्ये 599 मध्ये जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी ॲडमिशनच्या रिलेटेड काउन्सिलिंग जी आहे व्हॉट्सअप थ्रू मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट जी आहे तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या होम युनिव्हर्सिटीनुसार, एम कोटा यू कोटा ॲडजस्ट करून कॉलेजेसच्या ग्रेडनुसार ही तुम्हाला तुमची लिस्ट मिळेल. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इयरच्या नोट्स ज्या आहेत तर त्या फ्री माझ्याकडून मिळतील. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही 999चा पॅक जर घेतला तर या सगळ्या गोष्टी प्लस कॉलेज प्रेडिक्टर म्हणून एक टूल आणलेलं आहे मी. तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं ते टूल जे आहे तर ते सगळा कट ऑफ वगैरे अनालाइज करून अगोदरच तुम्हाला सांगतं. त्याच्यामुळे ते टूल जे आहे तर तुम्हाला हे 999मध्ये मिळतं आहे. त्यानंतर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी प्लस जर 1499चा पॅक जर तुम्ही घेतला तर तुम्हाला फर्स्ट इयरचे पूर्णपणे लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून मिळतील आपल्या शेतीशाळा ॲपवर. तर हे जर तुम्हाला कुठलाही पॅक घ्यायचा असेल तर तुम्ही शेतीशाळा या ॲपवरती प्लेस्टोरवरून डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही हे पॅक जे आहे तर ते परचेस करू शकता माझी काउन्सिलिंग. याशिवाय मित्रांनो 7038893178 हा माझा नंबर आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या काउन्सिलिंग जी आहे तर ती म्हणजे याच्यावर फोनपे करून या नंबरवरती आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपवरती पाठवून तुम्ही माझ्या काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता मित्रांनो. आणि व्हॉट्सअप थ्रू आपण जे आहेत तर वेगवेगळे ग्रुप्स थ्रू आपण कनेक्ट राहू. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग आपल्या ॲप थ्रू घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी लिंक दिलेली आहे ग्रुपची. तर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक जी आहे तर ती त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला. त्यानंतर सगळ्याचे सगळे अपडेट जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर येत राहील. गुगल मीटला आपण 1499 असेल किंवा 999 वाले पॅकचे विद्यार्थी जे आहेत तर ते आपण कनेक्ट राहूयात. सो अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी काळजी घ्या आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका.